हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅपी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात. तर आज कलेक्टिव्हची एनर्जी आपण चेक करणार आहोत. बऱ्याच दिवसापासून एक प्रश्न जो तुमच्या मनामध्ये आहे आणि त्याविषयी खूप जास्त तुम्ही विचार करत आहात, कधी पॉझिटिव्ह तर कधी निगेटिव्ह, अशा प्रकारचे तुमचे विचार डिसबॅलन्स होत आहेत. तसेच दिसून येते काहींना खूप जास्त फायनान्शियल प्रॉब्लेम सुद्धा दिसून येत आहेत. तसेच काहींनी एक्झाम दिलेली आहे किंवा त्यांना एक्झाम द्यायची आहे, त्या संदर्भातही खूप जास्त त्यांच्या मनामध्ये निगेटिव्ह अँड पॉझिटिव्ह दोन्ही प्रकारचे विचार चालू आहेत. तसेच काहींना आपल्या नात्यासंदर्भात खूप जास्त एक निगेटिव्ह एनर्जी जाणवत आहे. त्यांनी वर्क तर भरपूर केलेलं आहे तरी सुद्धा एक प्रकारची निगेटिव्ह एनर्जी त्यांच्या मनामध्ये येत आहे. तसेच काही पॉझिटिव्ह विचारही त्यांच्या मनामध्ये येत आहे. मे बी काहींच्या जीवनामध्ये खूप जास्त आपल्या नात्यासंबंधामध्ये प्रॉब्लेम आहे. तसेच फायनान्शियल प्रॉब्लेम आहे. काहींना आपलं करिअर संबंधी चिंता आहेत आणि त्या बाबतीत एक प्रश्न सतत मनामध्ये सतावत आहे आणि डिवाइनलाही ते विचारत आहे. मे बी असू शकतं काही लोकांना आपल्या पास्टची चिंता आहे, पास्टमध्ये ज्या गोष्टी घडून गेल्या. तसेच काहींना भविष्याची चिंता आहे आणि सतत काही प्रश्न त्यांच्या मनामध्ये सतावत आहे आणि त्यामुळे एक प्रकारची एन्झायटी निर्माण होत आहे, एक प्रकारचा फिअर निर्माण होत आहे, एक प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत. आज शुक्रवार आहे, त्यामुळे आपण आई तुळजाभवानीचे, तसेच माता महालक्ष्मीचे, तसेच आपली जी कुलदेवता आहे त्याकडून आपल्याला काय मेसेजेस मिळणार आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर नक्की जे कोणी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंटमध्ये आई तुळजाभवानी अशी कमेंटही तुम्हाला करायची आहे. तसेच तुमची जी कुलदेवता आहे त्या नावानेही तुम्ही कमेंट. तर मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्हीही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंट करायचे आहे किंवा आई तुळजाभवानी अशी कमेंट सुद्धा तुम्हाला करायची आहे. तर आपण व्हिडिओ स्टार्ट करूया. त्याआधी ज्यांना कोणाला पर्सनल रिडिंग पाहिजे आहे त्यांनी मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. तसेच ज्यांना काउन्सिलिंग हवं आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो पर्सनल कॉल करू नका, त्यामध्ये तुमचाही वेळ जाईल आणि माझाही जाईल. त्यापेक्षा तुम्ही व्हॉट्सअपवरतीच मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो लेट्स स्टार्ट. तर सुरुवातीला आपण तुमची एनर्जी चेक करून घेऊया आणि पाहूया की नेमकं सध्या तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय घटना घडत आहेत ते आपण चेक करूया. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही थोडंसं मेडिटेट करा. कुठल्या गोष्टीविषयी तुमच्या मनामध्ये भीती आहे, चिंता आहे, याविषयी तुम्हाला थोडं मेडिटेट करायचं आहे. Divine, please guide me. My ancestors, spirit guides, my angels. आई तुळजा भवानी, please guide me. Divine, please guide me. Divine, please guide me. भीती कशाची आहे? ओम नमः शिवाय. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ. आई तुळजा भवानी, माता महालक्ष्मी, जय मां काली, जय मां, जय मां. प्लीज help us down. ओके, तर आपल्याला दिसून येते फर्स्ट कार्ड आलेलं आहे डेथचं. तर यावरून आपण सांगू शकतो की सध्या तुमच्या मनामध्ये कसली तरी भीती आहे. मे बी असू शकतं तुम्ही एखाद्या परीक्षेची तयारी करत आहात आणि त्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला सक्सेस मिळणार आहे, पण तरी सुद्धा तुमच्या मनामध्ये एक प्रकारची भीती आहे की आपल्याला सक्सेस मिळेल का नाही आणि नाही मिळाला तर काय होईल. तसंच आपण इतक्या दिवस वाट पाहिली आहे आता आणि इतक्या दिवस परीक्षेचा अभ्यासही केलेला आहे, एक्झामची तयारीही केलेली आहे अँड आपण खूप जास्त याच्यामध्ये इनपुट टाकलेले आहेत आणि आता आपण यामध्ये जर फेल झालो तर आपलं काय होईल भविष्यामध्ये, अशा प्रकारची एनर्जी तुमची आहे. तसेच काही पीपलच्या बाबतीत ही एनर्जी त्यांच्या नात्यासंदर्भातही दिसून येत आहे. मे बी असू शकतं त्यांचं नातं त्यांच्यापासून दूर गेलंय किंवा ज्यांच्यासोबत ते राहत आहेत किंवा हे आफ्टर मॅरेज किंवा बिफोर मॅरेजची पण परिस्थिती असू शकते की त्यांना वाटत आहे की आपल्या जीवनातील ही जे नातं आहे ते जर आपल्यापासून दूर गेलं, संपलं तर काय होईल आपल्या भविष्यामध्ये, अशा प्रकारची ही काही लोकांची एनर्जी आहे. तसेच काही फिमेल एनर्जी अशीही दिसून येत आहे की त्यांना त्यांच्या भविष्याची खूप जास्त चिंता आहे, कारण की सध्याच्या ज्या नात्यामध्ये ते आहे त्यामध्ये त्यांना सिक्युरिटी नाही आहे. कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे, जर हे नातं आपल्यापासून दूर गेलं तर आपल्या भविष्यामध्ये काय होईल, आपण उदरनिर्वाह कसा करणार, आपलं जीवन कसं जगणार, आपण एकटे आहोत, आपल्यासोबत कुणी नाही आहे, आपण एकदम म्हणतात ना अकेले हे, अशी काहींची इथे एनर्जी दिसून येत आहे. तसेच काही लोकांना हेल्थच्या संदर्भात खूप जास्त प्रॉब्लेम्स येथे दिसून येत आहे आणि असू शकतं मेजर काही त्यांचा हेल्थ इश्यू असेल आणि त्यामध्ये त्यांना खूप जास्त एन्झायटी होत असणार आहे आणि त्यांच्या मनामध्ये त्यांना मृत्यूचं भय सुद्धा येथे सतावत आहे. सो ही जी एनर्जी आहे ही खूप जास्त फिअरची आहे. तसेच काही लोकांच्या मनामध्ये, पीपल्सच्या मनामध्ये अशी सुद्धा एनर्जी आहे की ज्या नात्यासंदर्भात ते विचार करत आहेत की ज्या व्यक्तीला
व्यक्तीशी ते बोललेले आहेत की आता आमचं भविष्यामध्ये काय होईल, ही सुद्धा एनर्जी आहे. ज्या व्यक्तीच्या संदर्भात ते विचार करत आहेत त्यांना वाटत आहे की माहिती नाही त्या पुढच्या माणसाच्या मनामध्ये काय आहे, आणि ह्याचाच विचार करून करून खूप जास्त भीती, खूप जास्त फिअर त्यांच्या मनामध्ये येथे दिसून येत आहे. तर कलेक्टिव्हची एनर्जी आपल्याला दिसून येते की नात्यासंदर्भात, हेल्थच्या संदर्भात, तसेच त्यांनी जो काही परीक्षेसाठी तयारी केली आहे किंवा ज्यांची एक्झाम आहे त्या काही काळामध्ये, त्यांच्या मनामध्ये खूप जास्त फिअर, एन्झायटी येथे दिसून येत आहे. मे बी असू शकतं काहींच्या जीवनामध्ये फायनान्शियल प्रॉब्लेमही आहेत, मनीच्या संदर्भात प्रॉब्लेमही आहेत, पैशाच्या संदर्भात जे काही प्रॉब्लेम आहे त्या संदर्भात खूप जास्त एक विचार करत आहेत की हे कर्ज कसं फिटलं जाईल, या कर्जातून आपण कसे मुक्त होऊ, अँड काय प्रकारे आपण ह्या गोष्टींना, पुढच्या गोष्टींना आपण तोंड देणार आहोत, अशा प्रकारची एनर्जी बहुतेक लोकांची आहे. तसेच काही महिलांची एनर्जी अशीही आहे की त्यांच्या घरामध्ये काहीतरी शुभकार्य योग घातलेला आहे आणि ते विचार करत आहेत की माहिती नाही आता कुठून पैसे उपलब्ध होतील किंवा कुठून काय होईल, किंवा कशा प्रकारे हे कार्य उरकलं जाईल, अशीही काही महिलांची किंवा काही मेल्सची सुद्धा एनर्जी येथे पीक झालेली आहे. सो दिसून येते डेथचं कार्ड आहे. खूप जास्त कुणीतरी एका रिबर्थ प्रोसेसमधून जात आहे. आपल्याला माहिती आहे आपण डेथचं कार्ड घेतले, बट आपण पॉझिटिव्ह वेने विचार करतो. सो इथे जरी डेथचं कार्ड असेल तरी सुद्धा यातून नवीन काहीतरी जन्म घेणार आहे अशीच एनर्जी येथे दिसून येत आहे. बर्थची एनर्जी सुद्धा येथे दिसून येत आहे. सो जे कोणी पीपल फिअरमध्ये आहे, खूप जास्त एन्झायटी त्यांच्या मनामध्ये आहे, अशी एक एनर्जी त्यांचे दिसून येत आहे की यापुढे काय होईल, भविष्याची एनर्जी कशी असेल, आणि जर हे झालं नाही तर आपल्या जीवनामध्ये काय होईल, अशा प्रकारची खूप जास्त एक भीती त्यांच्या मनामध्ये आहे. आणि येणाऱ्या प्रसंगांना कसं तोंड द्यावं या संदर्भातही खूप जास्त विचार करताना हे पीपल्स दिसून येत आहेत. तर पाहूया आपण नेक्स्ट कार्ड काय येतंय. तर पेज ऑफ सॉर्ट्सचं कार्ड आहे. तर दिसून येते की काही लोकांच्या मनामध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती सध्या छोटी घटना काहीतरी घडलेली आहे आणि त्या संदर्भात सुद्धा त्यांच्या मनामध्ये भीती आहे. तसेच ते विचार करत आहेत की आता पुढे काय पाऊल टाकायचं, परंतु पुढे पाऊल टाकण्याच्या नादामध्ये ते मागेही खूप जास्त पाहत आहे. पास्टची एनर्जी खूप जास्त आहे. भविष्याचा विचार करता करता ते जास्तीत जास्त पास्टकडे पाहत आहेत आणि त्यामुळे खूप जास्त एन्झायटी त्यांच्या मनामध्ये निर्माण होत आहे. मे बी पास्टमध्ये काही ज्या गोष्टी होत्या, भूतकाळामध्ये ज्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या खूप जास्त एक निगेटिव्ह घडून गेलेल्या आहेत आणि त्यामुळे पुढचं पाऊल टाकायला, भविष्य काळात पुढे जायला त्यांचं मन आता धजावत नाहीये आणि कुठेतरी त्यांना भीती वाटते. तसेच संतापही येतो, कारण की मागे ज्या काही गोष्टी घडल्या त्या काही त्यांच्या मनासारख्या घडलेल्या नाहीयेत अँड तेथे त्यांना खूप जास्त असू शकतं अपमानास्पद वागणूक मिळाली असेल अँड त्याचं काहीतरी फिअर इश्यू त्यांच्या मनामध्ये बसला असेल अँड त्याच्यातूनच त्यांना बाहेर पडता येत नाहीये, त्यांना कुणाशीही बोलता येत नाहीये किंवा त्यांना बोलण्याची आता संधी आहे, परंतु तरी सुद्धा एक प्रकारे कुणीतरी त्यांचा पाय मागे खेचत आहे आणि या गोष्टीला ते फेस करू शकत नाहीये. मे बी त्यांच्या मनामध्ये खूप जास्त संताप आहे त्या गोष्टीबद्दल, असू शकतं त्यांना त्या गोष्टीचा खूप जास्त रागही येत आहे किंवा त्यांना वाटतं की हे आपल्यासोबतच का घडतं आणि एक खूप जास्त एनर्जी त्यांची जी आहे ती कधीतरी रागाची होते, कधी कधी त्यांना भीती वाटते. अँड आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण खूप जास्त अँगर इश्यूला फेस करत असतो त्याच्यानंतर आपल्या मनामध्ये खूप जास्त रागही निर्माण होतो आणि भीतीही निर्माण होते. सो ही जी एनर्जी आहे तुमची, मेल फिमेल कोणीही असो, तर हे भूतकाळामधील ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यांचा खूप जास्त विचार करत आहेत आणि एक पुढे पाऊल टाकायला त्यांच्या मनाची तयारी होत नाहीये. त्यांना पुढे तर जायचं आहे परंतु मागेही त्यांचं खूप जास्त काहीतरी विचारचक्र चालू आहे. मागे जे काही घटना घडल्या, मागं असं झालं आपल्या बाबतीत आणि आपल्याला खूप जास्त अपयशही मिळालं, खूप जास्त अपमानही आपल्याला सहन करावा लागला, अशा प्रकारची त्यांची एनर्जी आहे आणि त्यामुळे कुठेतरी ते एक अग्रेशनच्या मूडमध्ये येथे दिसून येत आहे. सो काही पीपलची एनर्जी ही येथे फिअर्स विथ अग्रेशन अशी ही दिसून येत आहे. नेक्स्ट कार्ड. बट जे कोणी पीपल्स आहे ते खूप जास्त धार्मिक आहेत, परमेश्वरावरती खूप जास्त श्रद्धा आहे अँड आतापर्यंत ज्या काही घटना घडल्या त्यांच्या जीवनामध्ये त्या सर्व आता त्यांनी परमेश्वराला समर्पित केलेल्या इथे दिसून येत आहे. दिसून येत आहे की ज्या काही घटना घडल्या आयुष्यामध्ये त्या होणारच होत्या आणि त्यामुळे त्या तशा प्रकारे घडल्या, ह्याचं आता त्यांना रिअलायझेशन झालेलं दिसून येत आहे. त्यांना माहिती आहे परमेश्वराचं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि भरभरून प्रेम आहे, हेही त्यांना माहिती आहे. त्यामुळे ज्या काही गोष्टी घडल्या त्यांच्या मनात त्याची भीती आहे की भविष्याला आपण कसं फेस करणार आहोत, कसं तोंड देणार आहोत, येणाऱ्या परिस्थितीला आपण काय उत्तर देणार आहोत याची त्यांना भीती आहे. परंतु त्यांना एकीकडून त्यांच्या मनाला माहिती आहे की परिस्थिती कशी असली, सध्या मनामध्ये एक प्रकारची भीती असली तरी उत्तर आपल्याच बाजूने येणार आहे अशी त्यांना मनात कुठेतरी एक खात्री आहे, एक पॉझिटिव्हिटी आहे. जसं आपण एखादी परीक्षा दिल्याच्या नंतर परीक्षेच्या आधी आपण भरपूर अभ्यास केलेला असतो आणि ज्यावेळेस परीक्षा देतो आपण अँड जेव्हा रिझल्ट येणार असतो तेव्हा आधी
म्हणजे रिझल्ट येण्याच्या आधी जशी आपली एन्झायटी असते, आपल्याला वाटत असतं माहिती नाही, माझं होणारच नाही, माझं सिलेक्शन होणारच नाही, मी तर परीक्षा दिली, अभ्यास केला, बट मला नाही वाटत माझं सिलेक्शन होईल. अशा प्रकारची एक भीती त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांना असं वाटतं की नको ह्याला तोंड द्यायला, नको पुढे जायला, नको काही म्हणजे हा दिवस येऊच नाही असं सुद्धा काहींना वाटतं. अँड जे कोणी आपल्या पार्टनरच्या संदर्भात विचार करत आहे तर कदाचित असू शकतं त्यांचं उत्तर पॉझिटिव्ह आहे, बट येथे तुमच्या मनामध्ये एवढी फिअर आहे, एवढी भीती आहे, सो त्यामुळे तुम्ही त्याला तोंड देऊ शकत नाही, तुम्ही टाळताय, सध्या इग्नोर करताय, जाऊ दे, नाही बोलणं झालं तरी चालेल किंवा नाही काही उत्तर मिळालं तरी चालेल, सध्या आहे त्या परिस्थितीमध्ये आपण खुश आहोत, अशी ही तुमची एनर्जी येथे दिसून येत आहे. मे बी तुम्ही विचारला असेल तुमच्या पार्टनरला काही किंवा उत्तर काहीतरी मागितलं असेल, बट देर इज नो रिस्पॉन्स अँड सायलेंट ट्रीटमेंट तुम्हाला दिली जात आहे आणि त्यामुळे खूप जास्त फिअर इश्यू तुमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. बट तुम्हाला माहिती आहे मनात कुठेतरी, आपल्याला माहिती असतं जेव्हा आपण खूप जास्त अभ्यास केलेला आहे आणि मग एक्झाम दिलेली आहे तर आपल्याला वरतून कितीही वाटत असलं की जाऊ दे, नाही होणार, कशाला हे बघायचं, हे सुद्धा नको, तर बट आपल्या मनातल्या मनात आपल्याला कुठेतरी माहिती असतं की नाही, माझं सिलेक्शन होणार आहे. सो हे जे मनातील आवाज आहे तो तुमच्या मनातील नाही तर तुमच्या सोलचा तो आवाज आहे, तुमच्या आत्म्याचा तो आवाज आहे. अँड आपल्या आत्म्यामध्येच आपला परमात्माही निवास करतो, आपल्याला माहिती आहे. अँड आपण सगळे आपल्या परमात्माचे बच्चे आहोत. सो नक्कीच परमात्मा आपल्यावरती खूप जास्त प्रेम करतो अँड खूप जास्त भरभरून प्रेम तुमच्यावर तो करतो. सो सध्याची तुमची एनर्जी जरी फिअरची असली, भीतीची असली, तरी सुद्धा परमेश्वराचं तुमच्यावरती प्रेम आहे, ही सुद्धा तुमची एनर्जी आहे. अँड तुम्हाला माहिती आहे की तुमच्या बाबतीत कधीही अन्याय परमेश्वर करू शकत नाही. सो ही जी एनर्जी आहे, फिअरची आहे, डेथची एनर्जी आहे, एक अग्रेशनची एनर्जी आहे, एक रागीटपणाची एनर्जी आहे, संतापाची एनर्जी आहे, पास्टच्या गोष्टींमध्ये, भूतकाळच्या गोष्टींमध्ये खूप जास्त एक म्हणजे म्हणतात ना, मनचाही स्थिती नव्हती, म्हणजे मनासारखी गोष्ट नव्हती झालेली, तर त्याचाही खूप जास्त विचार तुमच्या मनामध्ये सध्या आहे आणि त्याच विचारातून सध्याची तुमची एनर्जी डाऊन होत आहे आणि तुम्ही विचार करत आहात की कदाचित हे आपल्यासाठी नाही होणार. आपण पाहतोय बॉटमची एनर्जी 9 ऑफ सॉर्ड्सची आहे, जे की खूप जास्त तुम्ही इतक्या दिवस खूप जास्त कष्ट केलेले आहेत, खूप जास्त तुम्ही त्या परिस्थितीला तुमच्या पद्धतीने हँडल केलेलं आहे. अँड आता कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक शंका आहे की माहिती नाही या गोष्टीचं उत्तर आपल्याला काय मिळणार आहे किंवा आपली भविष्यात काय स्थिती असणार आहे, याचा विचार करून करून तुम्ही खूप जास्त एक पाहत आहात तुम्ही की माहिती नाही आता पुढे भविष्यात काय येईल. इतकं तर संकट आपण आतापर्यंत सांभाळलंय, इतक्या दिवस तर आपण सगळ्या गोष्टी हँडल केल्यात आणि खूप जास्त वर्क केले, वर्ष, 1.5 वर्ष किंवा 2 वर्ष झाले असतील, तुम्ही खूप जास्त वर्क केलेलं आहे, खूप जास्त कार्य केलेलं आहे. बट सध्या तुम्ही पाहत आहात की माहिती नाही आता पुढे काय होणार. जरी तुमच्या मनामध्ये भीती असली तरी सुद्धा तुमची भविष्याकडे नजर आहे, तुम्ही थकलेले नाही आहात. जरी तुम्हाला ह्या संघर्षांनी थोडंसं तुमचं मन कलुषित केलं असेल, तुम्हाला थोडं नाही भरपूर जास्त तुम्हाला त्रास झालेला असणार या सगळ्यामध्ये, बट तरीही तुमची एनर्जी भविष्याची तुम्हाला एक होप आहे, एक आशा आहे की जर परमेश्वर आपल्यावरती प्रेम करतोय तर आपल्यावरती कधीही अन्याय परमेश्वर होऊ देणार नाही, अशी एक खात्री तुमच्या मनामध्ये आहे. अँड दिसून येते कुठेतरी न्याय मिळावा अशी सुद्धा तुमची एनर्जी आहे. तुमच्या मनामध्ये इच्छा आहे की जर परमेश्वरा मी एवढं सगळं केलंय, एवढं सगळं चांगलं कार्य केले आतापर्यंत, तर त्याचं फळ मला माझ्या बाजूने मिळावं, मला न्याय मिळावा, अशी विनवणी सुद्धा तुम्ही परमेश्वर तुमच्या जे कोणी आहे त्यांना करत आहात. तर दिसून येतंय हाय प्रेस्टिजची एनर्जी आहे तुमची, बट सध्या ती एनर्जी कुठेतरी डाऊन झालेली दिसून येत आहे. तुम्ही एक समजूतदार, अत्यंत कर्तबगार अँड सगळ्यांचा विचार करणारे मेल फिमेल आहात, बट सध्याची जी तुमची स्थिती आहे ती कन्फ्युजनची आहे, स्ट्रेसची आहे अँड तुम्ही स्वतःच्याच आत्म्याला सध्या विसरले आहात. अँड तुमच्या आत्म्यातून जो काही संवाद तुमचा दररोज होतो, आत्मा जो असतो तो नेहमी पीस, लव, हार्मनी या स्थितीमध्ये असतो. बट सध्या तुमची कंडिशन आत्म्याशी निगडीत नाहीये, तर तुम्ही माइंडली विचार करत आहात, तुमचं मन ज्याप्रमाणे सांगतंय त्याप्रमाणे तुम्ही विचार करत आहात. तुम्हाला माहिती आहे की अनेक वेळेस ह्या घटना घडून गेलेल्या आहेत, अनेक वेळेस अशी सिच्युएशन तुमच्या जीवनामध्ये येऊन गेलेली आहे आणि त्यातून तुम्ही बाहेरही पडलेले आहात. बट सध्याची जी कंडिशन आहे ती कन्फ्युजनची आहे, फ्रस्ट्रेशनची आहे, तसेच क्राईंग एनर्जी आहे. कदाचित असू शकतो तुम्ही रडतही असाल 2-3 दिवसापासून अँड दिसून येते की काही हेल्थ इश्यू सुद्धा येथे दिसून येत आहे. सो सध्या तुमची एनर्जी ही आहे ती डाऊन झालेली येथे आपल्याला माहिती आहे. आपला आंतरिक आवाज जो असतो आत्म्याचा तो नेहमी एक पीस, शांतता, प्रेम, एक सुसंवाद, आनंद, जॉय याचाच असतो, म्हणजे हॅपीनेस ह्या संदर्भातच असतो. बट हे जे बाहेर ज्या गोष्टी घडतात त्याचा आपल्या मनावरती खूप जास्त परिणाम होतो आणि आपलं मन जे आहे ते आपल्याला माहिती आहे क्षणाला असं तर कधी तसं तर कधी म्हणतात ते मन वडाय वडाय उभ्या पिकातले ढोर.
सो मन जे आहे ते खूप जास्त एक चंचल आहे आणि त्यातील विचार थांबवणं एवढं शक्य नाही. आणि कधी कधी आपण खूप जास्त स्पिरिच्युअल जरी असलो तरी सुद्धा आपल्या मनापुढे आपलं काहीही चालत नाही आणि आपण खूप जास्त निगेटिव्ह थिंकिंगमध्ये जातो. तर ही भीती जी तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे, तर यावरती आपल्याला आई तुळजाभवानी काय गायडन्स करणार आहे, तसेच काय संदेश मिळणार आहेत आपल्याला त्यांच्याकडून. सो आपण पाहूया आपल्याला आई तुळजाभवानी आपली कुलदेवता माता महालक्ष्मी काय संदेश आज देणार आहे. सो लेट्स टेक इट आउट अँड स्टे ट्यून. मी कार्ड शफल करते, तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. कोणाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर त्यांनी नक्की मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिवाइन प्लीज गाईड मी. आई तुळजाभवानी प्लीज गाईड मी. आई तुळजाभवानी प्लीज गाईड मी. पाहूया आपण काय मेसेजेस येत आहेत. ओके, तर दिसून येते नक्कीच जे कुणी आपल्या नात्याच्या संदर्भात खूप जास्त विचार करत आहे, तर असू शकतं त्यांना त्यांच्या मनामध्ये भीती आहे की आपला विश्वासघात होऊ शकतो, किंवा आपले जे पार्टनर आहे ते कुठल्या तरी थर्ड पार्टी सिच्युएशनमध्ये आहेत, किंवा असू शकतं तुम्हाला असं वाटत आहे की आपले जे आपण ज्यांच्यावरती प्रेम करतो ते कदाचित तुम्हाला मिळणार नाहीत, किंवा तुम्हाला असंही वाटत आहे की तुमचे जे ज्यांच्यासोबत तुम्ही राहत आहात किंवा जे तुमचे पार्टनर आहे ते तुम्हाला सोडून जातील, किंवा अशी तुमच्या मनामध्ये शंका आहे की जर हे मला सोडून गेले किंवा माझ्या जीवनामध्ये जर यांचा आधार राहिला नाही तर माझं भविष्यामध्ये काय होईल, मी उदरनिर्वाह कसा करणार, माझं जीवन मी कसं व्यतीत करणार. तसेच तुम्हाला ही चिंता आहे की जर तुमचे आई वडील जर तुमच्या लग्नाला तयार नसतील तर तुम्ही काय करणार पुढे भविष्यामध्ये. जर आई वडीलच आपलं ऐकत नसतील, ज्या काही प्रेमासंदर्भात तुमचे विचार चालू आहेत, तर कदाचित असू शकतो खूप जास्त विरोध आहे त्याला. अँड ह्या विरोधाच्या स्थितीतून बाहेर कसं पडायचं हा सुद्धा तुम्ही विचार करताना येथे दिसून येत आहे. तसेच 3 ऑफ सॉर्ड आपल्याला हेही सांगतं की तुम्हाला कुठल्या तरी नात्यामधून काहीतरी विश्वासघात मिळालेला आहे. असू शकतं ते तुमचे पास्ट लाईफचे पार्टनर असतील, किंवा सध्याच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला कुठेतरी एक प्रकारची धोका मिळालेला आहे. बट तुम्हाला आई भवानी येथे सूचित करत आहे की खूप जास्त तुम्हाला विचार करायचा नाही आहे. जे काही परिस्थिती सध्या घडलेली आहे ती तुमच्या कर्मफलानुसारच घडलेली आहे. सो ह्या गोष्टीचा तुम्हाला जास्त विचार करायचा नाही आहे. नेक्स्ट कार्ड आपण घेऊया. ओके, तर दिसून येत आहे 4 ऑफ सॉर्ड्सचं कार्ड आहे. तुम्ही खूप जास्त विचार चक्रामध्ये आहात, खूप जास्त चिंता सतावत आहे, पण तुम्हाला येथे चिंता करण्याची गरज नाही आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला येथे सांगत आहे की जे काही तुम्ही विचार करत आहात, सध्या ध्यानमग्न स्थितीमध्ये आहात, मेडिटेशन करत आहात, तर यामध्ये तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्ह चेंजेस आपल्याला येताना दिसून येत आहेत. सो आई तुळजाभवानी तुम्हाला सांगत आहे का विचार करताय एवढा त्या गोष्टीचा, की ही व्यक्ती गेल्याच्या नंतर काय होईल माझ्या जीवनामध्ये, किंवा माझी एक्झाम क्रॅक नाही झाली तर काय होईल, जर मला फायनान्शियल फ्रीडम नाही मिळालं तर काय होईल, माझ्या नात्या संदर्भात ज्या गोष्टी घडत आहेत त्या माझ्या बाजूने नाही घडल्या तर काय होईल. ह्या गोष्टीचा जो काही विचार करत आहात, तर होऊ द्या ती गोष्ट. जर होत असेल तर खरंच, जर एखाद्या गोष्टीची एवढी भीती असेल तर ती गोष्ट आपली नाहीच आहे अशी समजून जा. कारण की जर एखाद्या नात्यामध्ये एवढं फिअर असेल, एवढी भीती असेल, तर समजून घ्या ते नातं आपलं नाहीच आहे. सो आई तुम्हाला येथे गाईड करत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही भीती बाळगत आहात मुळात ती भीती नाहीये, ते फक्त तुमच्या मनाचा एक विचार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही येथे टेन्शन घेण्याची गरज नाहीये. ज्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात त्याला ऍक्सेप्ट आपण केलं पाहिजे. अँड त्या गोष्टी जेव्हा आपण स्वीकारतो त्याच्यानंतरच आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे काही करायचं आहे ते आपल्याला करण्यासाठी एक मार्ग मिळतो. अँड आपल्याला एक गायडन्स मिळतं डिवाईनकडून की आता याच्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे. सो जर एवढं जर घाबरायचं असेल तर मग जगण्यातच काय अर्थ आहे. काही आणि या विचारानं तुम्हाला मेडिटेशन थ्रू दूर करायचं आहे. नेक्स्ट मेसेज घेऊया. ओके, तर दिसून येत आहे की ही आहे क्वीन ऑफ वॉन्ड्स अँड हे आहे पुढचं तुमची निगेटिव्ह थिंकिंग. सो आपल्याला डिवाइन गाईड करत आहे. ज्या गोष्टीची तुम्ही चिंता करत आहात, एवढी भीती बाळगत आहात, तर तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे. क्वीन सारखं, एखाद्या राणीसारखं तुम्हाला स्ट्रॉंग बनायचं आहे. इतकं स्ट्रॉंग बनायचं आहे की कुणीही तुम्हाला बोलू शकणार नाही. आई तुळजाभवानी तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान करत आहे, तुम्हाला शक्ती प्रदान करत आहे, तुम्हाला गाईड करत आहे माझ्या थ्रू तुम्हाला, की तुम्हाला कुणाच्याही पुढे लाचार नाही व्हायचं आहे. तुम्ही जीवनामध्ये जीवन जगत असताना जे काही कार्य करता त्यामध्ये स्वतःसाठी कार्य करा, स्वतःसाठी जीवन जगा. जर तुमचा ओके, तर दिसून येते आपल्याला एक प्रकारची शक्ती आपल्याला आई तुळजाभवानी प्रदान करत आहे
की येणारा जो काही काळ आहे त्यामध्ये तुम्हाला जे काही आता तुम्हाला फिअर इश्यूज आहेत, एन्झायटी आहे, टेन्शन आहे, तर ते राहणार नाही. पॉझिटिव्ह चेंजेस तुमच्या जीवनामध्ये घडताना येथे दिसून येत आहे. जे काही युद्ध आहे ते तुम्ही जिंकलेले आहात अशीच येथे एनर्जी आपल्याला दिसून येत आहे. तर ज्यांना कोणाला फायनान्शियल प्रॉब्लेम होते तर त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा एक पॉझिटिव्ह चेंजेस येताना येथे दिसून येत आहे. सो फायनान्शियली खूप जास्त अबंडन्स तुमच्या जीवनामध्ये येत आहे. तर दिसून येते मॅजिशियन आहात तुम्ही. तुमच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकता. तशी आई तुळजाभवानी तुमच्याकडे खूप जास्त शक्ती प्रदान करत आहे. एक मॅजिशियन आहात, जादूगार आहात तुम्ही. तुमच्या जीवनाचे स्पिरिच्युअली ऍक्टिव्ह आहात अँड पुढे जाऊन सुद्धा आणखीन जास्त स्पिरिच्युअल तुमचं लाईफ होणार आहे अँड त्यामध्ये तुम्हाला खूप जास्त सक्सेसही मिळणार आहे. ज्याप्रमाणे आपण आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पुढे जातो तसं तसं आपल्या भौतिक क्षमताही वाढत जातात. भौतिक मटेरियलिस्टिक जीवन जे आहे त्यामध्ये सुद्धा सुधारणा होत जातात. तर तशीच एनर्जी तुमच्या जीवनामध्ये सुद्धा दिसून येत आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला भौतिक जगताशी तसेच तुमच्या स्पिरिच्युअल जगताशी, आध्यात्मिक जगताशी एक मेळ साधण्याचा येथे संदेश देत आहे. नेक्स्ट कार्ड घेऊया. तर दिसून येते एस ऑफ वॉन्ड म्हणजे परमेश्वराचा एक मदतीचा हात तुमच्याकडे येत आहे. तर ज्या काही गोष्टीची तुम्हाला भीती वाटत आहे त्याबद्दल भीती बाळगण्याचं काहीही कारण नाहीये. कारण की भविष्याची एनर्जी ही पॉझिटिव्ह असणार आहे आणि तुमच्या बाबतीत खूप जास्त एक प्रकारचा अन्याय होताना सुद्धा येथे दिसून येत आहे. तसेच ज्या गोष्टीचं कम्युनिकेशनची जी तुम्ही ऍक्सेप्टेशन ठेवलेली आहे, अपेक्षा ठेवलेली आहे, तर ती सुद्धा पूर्ण होताना येथे दिसून येत आहे. सो क्लेम इट दिस रीडिंग. तर जे कोणी खूप जास्त थकलेले आहे संघर्षाने त्यांना आई तुळजाभवानी शक्ती प्रदान करत आहे. खूप जास्त एक कम्युनिकेशन, खूप जास्त चांगली बातमी तुमच्याकडे येताना दिसून येत आहे. सो मी हे स्वीकारत आहे अशी कमेंट तुम्हाला करायची आहे. एस ऑफ कप्स दिसून येते भरभरून प्रेम तुमच्यावरती तुमच्या कुलदेवतेचा आहे. जर तुमच्या कुलदेवतेच्या नावाने तुम्ही कमेंट करा आता आणि तुम्हाला माहिती आहे की तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावरती खूप जास्त एक आशीर्वाद देत आहे अँड येणारी जी भविष्याची एनर्जी असणार आहे ती तुमच्या बाबतीत खूप जास्त पॉझिटिव्ह अँड फुलफिल करणारी असणार आहे. दिसून येते हा जसा कप भरभरून वाहत आहे तशाच प्रकारे संपत्ती, सुख, समृद्धी तुमच्या जीवनामध्ये येत्या काळामध्ये भरून वाहणार आहे, भरभरून वाहणार आहे. सो ज्या काही गोष्टीची तुम्हाला भीती वाटत आहे त्याबद्दल भीती बाळगण्याचं काहीही कारण नाही. तर तुम्ही स्टार आहात, एक भावनिक आहात, बट स्टार आपल्याला माहिती आहे की जीवनातील सगळे जे स्वप्न आहे ते पूर्ण करणारी एनर्जी आहे अँड खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्याकडे येत आहे अँड भावनिकरित्या सुद्धा तुम्ही आता येत्या काही काळामध्ये फुलफिल होताना दिसून येत आहे. तर बॉटमची एनर्जी किंग ऑफ कप्सची आहे. तर जे कोणी खूप जास्त भावनिकतेमध्ये आहेत तर त्यांना सुद्धा एका राजासारखं किंग ऑफ कप्स आहात तुम्ही. तुमच्याकडे भावना ज्या आहेत तुमच्या मनातील त्या सगळ्यांसाठी खूप जास्त उदार आहेत. एक प्रेमपूर्वक तुम्ही सर्वांशी वागताय. तर आई तुळजाभवानीही तुम्हाला संदेश देत आहे की मनातील भीती काढून टाका आणि त्या जागेवरती प्रेमाला स्थान द्या. म्हणजे जे काही गोष्टीचा तुम्ही विचार करत आहात त्या विचारांना कुठेतरी येथे थांबवता येईल अँड दिसून येते आपल्या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते प्रेमाचं आहे अँड त्यामुळे तुम्हाला इथे डिवाइन गाईड करत आहे. आई तुळजाभवानी गाईड करत आहे. ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय, ज्या ठिकाणी तुम्हाला भीती वाटते त्या ठिकाणी मेडिटेशनमध्ये बसा अँड त्या ठिकाणी तुम्ही प्रेमाला घेऊन या. त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आत्म्याला समजवा की तुझं स्वरूप काय आहे. तू एक भव्य दिव्य आत्मा आहेस, एक पूर्ण आत्मा आहेस, परब्रह्म आहेस अँड तुला भीती बाळगण्याची काय गरज आहे. ज्या काही गोष्टी होणार आहेत त्या परमेश्वराच्या कृपेने आज ना उद्या होणारच आहेत. सो ह्या गोष्टींचा विचार करण्याची गोष्ट नाहीये. आणि तुम्हाला वाटत असेल की एखादं रिलेशनशिप आपल्या जीवनातून गेलं, एखादी एक्झाम आपल्या जीवनातून गेली तर काय होईल, तर ह्याचा विचार तुम्ही करू नका. कारण की एखादं रिलेशनशिप गेलं म्हणून आपण फक्त हा विचार करतो की आपल्याला त्याकडून मिळणारी जी सिक्युरिटी होती, जी काही आपल्याला त्या नात्यातून मिळणार होतं ते आपल्याला मिळणार नाही आणि त्यामुळे आपण खूप जास्त अपसेट होतो आणि त्याची आपल्याला भीती वाटत राहते. सो तुम्हाला येथे डिवाइन गाईड करत आहे की तुम्हाला स्वतःला खूप स्ट्रॉंग बनायचं आहे. तुम्ही स्वतः स्ट्रॉंग बनल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या मनात कुठल्याही प्रकारची भीती येथे राहणार नाही. त्यानंतर दिसून येते टॉवरचं कार्ड आहे. मे बी असू शकतं काही लोकांच्या बाबतीत जीवनामध्ये खूप मोठा असा प्रसंग घडून गेला असेल, कदाचित त्यांचं जीवन त्यामुळे हल्लं असेल अँड खूप जास्त एक भावनिक रित्या ते कोलमडले असतील, इमोशनली पेन झाला असेल, डिसबॅलन्स झाली असेल त्यांची लाईफ. तर येथे माता तुमची जी कुलदेवता आहे, कुलदेवता घ्या. तुमची कुलदेवता जी आहे ती तुम्हाला इथे गाईड करत आहे की तुमच्या जीवनामध्ये जो काही घटनाक्रम घडून गेला इथून मागे तो तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारची स्पिरिच्युअली तुम्हाला जागृत करण्यासाठी ती घटना तुमच्या जीवनामध्ये घडून गेलेली आहे. सो तुम्हाला ही जी घटना आहे ती तुम्हाला तुमच्या परमेश्वराप्रती कडे घेऊन जाणार आहे, तुमच्या परमेश्वराकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. सो जी काही सिच्युएशन सध्या घडत आहे त्यामध्ये तुम्हाला शांत राहायचं आहे, मेडिटेशन करायचं आहे अँड परमेश्वराप्रती आभार व्यक्त करायचे आहे, ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे की परमेश्वरा तू जे काही करशील माझ्या जीवनामध्ये ते माझ्यासाठी चांगलं असणार आहे. आपल्याला माहिती आहे गॉड्स प्लॅन्स आर ऑलवेज बेटर दॅन आवर प्लॅन. तर गॉड्सचे जे प्लॅन असतात म्हणजे नियोजन जे असतं परमेश्वराचं ते आपल्या नियोजनापेक्षा खूप जास्त एक वेगळं असतं आणि आपल्यासाठी चांगलंच असतं. जे आपल्याला परमेश्वर देतो ते आपल्यासाठी नेहमी चांगलं असतं. सो ज्या काही घटना घडून गेल्या आहेत त्याचा जास्त विचार
करण्यापेक्षा ह्यातून आपल्याला काय शिकता येईल, आपल्याला यातून कसं प्रकारे स्ट्रॉंग बनता येईल असं तुम्हाला करायचं आहे. सो ही जी एनर्जी आहे टॉवरची, ज्यांची आहे त्यांच्या जीवनामध्ये खूप जास्त बदल घडून आलेले आहेत, खूप जास्त मोठा आघात त्यांनी सहन केलेला आहे. तर या परिस्थितीतून तुम्हाला आई तुळजाभवानी बाहेर काढणार आहे आणि एक प्रकारची पॉझिटिव्हिटी तुमच्या जीवनामध्ये येणार आहे. ज्या गोष्टीमुळे तुमच्या जीवनामध्ये भीती निर्माण झाली ती भीती दूर करण्यात येणार आहे. सो ह्या ज्या काही घटना घडल्या इथून मागच्या आणि त्यामध्ये खूप जास्त तुम्हाला पेन झालं, इमोशनली डिसबॅलन्स झाला, तुम्हाला एक प्रकारचं आयसोलेशनमध्ये राहावं लागलं, एकांतात राहावं लागलं, तर ही जी कंडिशन होती ती तुमच्या डेस्टिनीनुसार घडली ती घटना. अँड यातून तुम्हाला आई तुळजाभवानी नक्की बाहेर काढेल, यासाठी तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान करेल, सामर्थ्य प्रदान करेल, यासाठी मी परमेश्वराला नक्की इथे प्रार्थना करत आहे. सो तुम्हालाही तुमच्या कुलदेवतेच्या नावाने इथे कमेंट करायची आहे, लाईक शेअर सबस्क्राईबही करायचं आहे. सो दिसून येते टॉवर मुवमेंट नंतर तुम्ही खूप जास्त याच्यामध्ये गेलात, ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये गेलात, तुम्हाला झोप येत नव्हती, खूप जास्त विचार तुम्ही करायचे, पण हळूहळू तुम्हाला आता इथून बाहेर काढण्यात येत आहे. हे कार्ड जे आहे ते उलट आलेले आहे. सो यावरून दिसून येते की ही जी परिस्थिती आहे ती आता काही प्रमाणात कमी झालेली येथे दिसून येत आहे. सो जास्त तुम्हाला विचार करण्यापासून येथे डिवाइन अलर्ट करत आहे, सावधान करत आहे. दिसून येते खूप जास्त ऑप्शन्स तुमच्या जीवनामध्ये येत्या काही काळामध्ये दिसून येत आहे, बट तुम्हाला ते ऑप्शन्सचा खूप जास्त एक अनालिसिस करून एक चांगलं ऑप्शन, एक चांगला पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. चुकीचे पर्याय खूप जास्त तुमच्या जीवनात येतील, पण चांगला पर्याय तुमच्या समोर दिसणार आहे आणि तोच तुम्हाला निवडायचा आहे. त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करून तुमचं जे आत्मा आहे त्याला जागृत करायचं आहे, जेणेकरून आपला आत्मा जो आहे तो परमात्म्याचं स्वरूप आहे आणि त्यातूनच आपल्याला कळेल की नक्की योग्य निर्णय काय आहे तो. तर संघर्षाची स्थिती होती, यामधून सुद्धा तुम्हाला डिवाइन बाहेर काढत आहे. आई तुळजाभवानी तुम्हाला स्ट्रेंथ प्रदान करत आहे. जे काही संघर्ष झाला त्यातून तुमच्या जीवनाला एक चांगल्या प्रकारे मार्गक्रमण होताना आपल्याला दिसून येत आहे. तसेच यानंतर जजमेंटचंही कार्ड आहे. जजमेंटचं कार्ड तुमच्या जीवनामध्ये एक न्याय घेऊन येत आहे. हेल्थच्या बाबतीत जे काही तुम्ही विचार करत आहात, खूप जास्त आजारी पडत असाल तर आता तुमच्या जीवनामध्ये एंजल्स खूप जास्त आता लक्ष देणार आहेत. तसेच तुम्हाला आई तुळजाभवानीची सुद्धा कृपा येथे मिळताना दिसून येत आहे. जे काही तुम्ही सध्या स्ट्रगलिंग फेसमध्ये आहात त्यातून सुद्धा तुम्हाला न्याय मिळताना दिसून येत आहे. संघर्षाची स्थिती दूर होणार आहे. जे काही तुमच्या जीवनामध्ये पर्याय येणार आहेत त्यातील योग्य पर्याय तुम्हाला निवडण्यासाठी आई स्ट्रेंथ देत आहे. टॉवर मुवमेंट जो आला त्यानंतर तुम्ही जे ओव्हर थिंकिंगच्या एनर्जीमध्ये गेला त्यामधून सुद्धा तुम्हाला परमेश्वर बाहेर काढत आहे. यासाठी तुम्हाला आई तुळजाभवानी तुमची कुलदेवता जी आहे ती तुमच्यावरती आईसारखं प्रेम करत आहे. सो येथे तुम्हाला तुमच्या कुलदेवतेच्या नावाने कमेंट करायची आहे. सो ही होती आजची एनर्जी. ज्यांना कोणाला फिअर इश्यूज आहेत, खूप जास्त भीती वाटते, खूप जास्त इन्सिक्युरिटीज आहेत, खूप जास्त डिप्रेशनमध्ये आहेत, सध्या खूप जास्त विचार करत आहात भविष्यामध्ये काय होईल, आपल्या परीक्षेच्या संदर्भात विचार करत आहात, आपल्या फायनान्शियल प्रॉब्लेम्सविषयी खूप जास्त विचार करत आहात, तसेच काहींना आपल्या नात्यासंदर्भात खूप जास्त टेन्शन आहे, खूप जास्त भीती वाटते, काहींना आपल्या पार्टनर संदर्भात खूप जास्त भीती वाटते. तर हे ज्या प्रश्नांची उत्तर आहेत तुम्हाला इथे आई तुळजाभवानी गाईड केलेलं आहे आणि त्याची उत्तरं नक्की पॉझिटिव्ह आहेत. तर तुम्हाला येथे कुठेही फिअर इश्यूमध्ये जायचं नाही आहे. आपल्या आत्म्यातील मनातील आवाज तुम्हाला ऐकायचा आहे. अँड शेवटी ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटते त्या गोष्टीला आपण तोंड देणं गरजेचं आहे. जोपर्यंत आपण त्या गोष्टीला तोंड देणार नाही, त्याला फेस करणार नाही, तोपर्यंत ती भीती आपल्या मनातून जाणार नाही. सो तुम्हाला येथे नक्कीच आई तुळजाभवानी स्ट्रेंथ प्रदान करेल, एक तलवार तुमच्या हातामध्ये देईल अँड त्यानंतर तुमच्या जीवनामध्ये एक प्रकारचं धैर्यही निर्माण होताना इथे दिसून येत आहे. सो ज्यांना रीडिंग रेझोनेट झाली त्यांनी ती क्लेम करायची आहे. तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने तुम्हाला कमेंटही करायची आहे. आज कुलदेवतेच्या नावाने तसेच आई तुळजाभवानीच्या नावाने तुम्हाला कमेंट करायची आहे. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे. पर्सनल रीडिंगसाठी मला व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट करायचा आहे. सो थँक्यू सो मच अँड थँक्यू. गुड नाईट.